ते कायम अग्रगण्य राहणारा खेळाडू तुमचा आमचा सर्वांचा लाडका शाहूवाडकरांचा मगदुमांचा लाडका आनंद. मी आनंद मगदुमांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कार घेऊन जा. यानंतर मात्र आपल्याला पहिल्या सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. मोरिया स्पोर्ट्स कडवे वर्सेस श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. आज मात्र करंजोशी गावात या विजयाचा आनंद तर नक्कीच असेल, परंतु ज्या मायमाऊलीला आज आपल्यातून गमावलं तिचं मात्र दुःख कायम मनाशी, आणि आजचा हा विजय तिच्यासाठी खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असेल पिंटू दादा 11चा. हे मात्र या क्षणाला आज नक्की सांगतो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चतुर्थ क्वालिफायरच्या सामन्यातील आनंदा मगदुम. अर्णव आता फक्त पप्पालाच दिला जाणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो प्लीज. श्री निनादेवी चषक 2025च्या या पर्वातील सेमीफायनलचा थरार आपण पाहणार आहोत. मोरिया स्पोर्ट्स कडवे वर्सेस श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. सन्माननीय आदरणीय नामदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीर हे चमचमत टी शर्ट जे आपण आनंदा मुगदुम यांना देणार आहोत त्यांचं खूप कौतुक करावं लागेल. सन्माननीय नामदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा चमचमता. विश ऑल द बेस्ट आनंदा. तुम्हाला तुमच्या पुढील या सामन्यातील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्व खेळाडूंचं खूप खूप आभार, अभिनंदन. सेमीफायनलचा पहिला थरार आपण पाहतोय. शाहूवाडीचा ओल्ड बकासूर विकास शिर्के विशाल पाटील. आजची खेळी मात्र दीपक लाड ऑन दी वे असताना मात्र आपल्या ह्या भाच्याची खेळी पाहताना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्या बात आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रतीक पाटील पाटलांची एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. या गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय सामन्यादरम्यान, कारण विशाल पाटील सारख्या विस्फोटक खेळाडूला त्याने एक रोखून ठेवण्याचं काम त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून आपल्याला पाहायला मिळालं. कॉन्फिडन्स लेवलची दाद द्यावी लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या खेळाडूंच्या समोर गोलंदाजी असेल फलंदाजी हाताळतात उत्तम दर्जाचा खेळ करता त्यावेळेला तुमची कॉन्फिडन्स लेवल आणि जिद्द मजबूत होते. पंचांचे हात समांतर धाव मिळेल अवंतर. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत अवघ्या 4. आजचा दिवस पाहायला मिळतोय मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाच्या नावाने. सहजरित्या शंकर चौगले असेल, बकासूरचा फॅन सोने असेल, आधींचं मात्र कौतुक करावं लागेल. दिवस तुमचा जरी असला तरी कौशल्य मात्र तुम्हाला ते निर्माण करावं लागेल.
त्याचबरोबर आत्ताच आगमन झालेलं शिरगावचे सुपुत्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एक युवा उद्योजक म्हणून कार्यरत असणारं तरुण व्यक्तिमत्व त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक जे लाभलंय ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या श्रेणीचे शिलेदार माननीय श्री संभाजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय बाजीराव पाटील माजी सैनिक यांच्या हस्ते केला जातोय। मी आदरणीय भोसले साहेबांना विनंती करतो आपण टॉस की बॉचच्या मंचावरती या। भोसले साहेबांसाठी जरा टाळ्या होतात मित्रांनो। सडळ हाताने आपल्या तरुणांचा आनंद द्विगुणित करणारं त्यांचं श्रेय हे मात्र आजच्या या स्पर्धेचा सोहळ्याचा आनंद द्विगुणित करणारा आहे। आश्वासनं देणारे खूप असतात पण सडळ हाताने मदत करताना तो हात न थरथरता पंचाकडून स्वैरचेंडू घोषित अतिरिक्त आणखीन एका धावेचा मुनाफा मिळतोय। न थरथरता आपल्या सहकाऱ्यांच्या आपल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं असं व्यक्तिमत्व म्हटलं तर नाथांचा नाथ आणि या महाराष्ट्रातील राजकीय पटलावरती अनाथांचं नातं म्हणून जे नामचीन व्यक्तिमत्व आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार सन्माननीय संभाजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय बाजीराव पाटील साहेबांच्या माजी सैनिक यांच्या हस्ते झाला। साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्व तरुण मित्रांच्या वतीनं तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि राजकीय पटलावरती लवकरच तुम्हाला यशाची चव आणि त्या विजयाची चव आणि एखाद्या मोठ्या उंच भरारीवर शिखरावरती जाण्याची संधी लाभो हेच आई जगदंबे चरणी प्रार्थना। थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहतोय आपण। त्याचबरोबर शिवगर्जना ग्रुप यादववाडीचे सर्व ग्रुप मेंबर यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत। फाईनलेगच्या दिशेला चेंडू पाहतोय आपण। चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलंय। अमोल यादव मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाचा हा गोलंदाज। विकेटचं पतन होत आहे। मोठा मासा गळाला। विकास शिर्के बॅक टू दी आउट। विकास शिर्के बॅक टू दी डगआउट। आता आलाय तो स्वप्नील शिर्के उर्फ पाकऱ्या। पाहायचाय किती धावा उभारण्यासाठी मोलाच्या फलंदाजीच्या क्षणी मोक्याच्या क्षणी किती कामी येईल तेही तितकंच महत्वाचं आहे। सामन्याला विलंब लावू नका। पंचांना विनंती आहे दिवसभरचं सत्र आपलं एकदम उत्तम दर्जाचं झालेलं आहे। 16 बहारदार रुबाबदार झाला। शेवटच्या क्षणाला अजिबात विलंब लावू नका। मिड विकेटच्या दिशेने चेंडूला सोनेच्या माध्यमातून प्रोटेक्शन मिळालं खरं। थोड्याच वेळात आगमन होणार आहे ते शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती एक नामवंत व्यक्तिमत्व तरुणाईच्या मनातील अधिराज्य गाजवणारा आणि सन्माननीय
सतीद पाटील आबा यांचा शिलेदार मान्य श्री विजय दादा खोत साहेबांचं आगमन होईल. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं या सोहळ्याला अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली. प्रामुख्याने अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनवर असणारं प्रेम हे मात्र आलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला नक्कीच मिळालं. पुन्हा एकदा पंचांकडून चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं धावफलकात बदल होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 11. शंकर चौगले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शंकर चौगलेचं मात्र कौतुक करावं लागेल आणि तत्पूर्वी चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता चांगला बॅटल आपण पाहतोय स्वप्नील आणि विशाल पाटील याच्यामध्ये. मिसकम्युनिकेशन फक्त फलंदाजांचंच नव्हतं, क्षेत्ररक्षणामध्येही ती चूक झाली आणि ते जीवनदान मात्र स्वप्नीलला मिळालं. एका धावेचा मुनाफा, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय मंद गतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कारण मुटकलवाडी संघ म्हटलं तर एक आग उखणारी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला कित्येक स्पर्धेदरम्यान आपण पाहिली, परंतु त्यांना रोखण्याचं काम जे केलंय ते मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाने. आणि आता मात्र विशाल महाकाय निर्माण करणारा हा फटका पाहिला. विशालाच्या बॅटमधून येतोय दमदार दीपक लाड याला क्लास दाखवणारा ब्रँडेड षटकार. पाहायचा बॅक टू बॅक करेल का करिश्मा. पुन्हा बॅक टू बॅक चेंडू सीमा पार. आणखीन एक येतोय दर्जेदार पाटलांचा दर्जा दाखवणारा हा दमदार षटकार. यानंतरचा सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल ती श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे विपक्ष पिंटू दादा लबेना कर्जोसी. दोन्ही संघाच्या संगणकाला नाणेफेकीसाठी पुकार दिला जाईल. आता कुठेतरी फटका फसला आणि फसलेल्या फटक्यामध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफलता मिळवली. 2 धावेने संघाचा धावफलक पाहतोय आपण 28 धावा. मागील 3 चेंडूवरती जवळजवळ 13 धावा आलेत. एक 14 धावा 3 चेंडूवर मागील पाहायला मिळाला. एक चांगली विस्फोटक खेळी विशालने दाखवली. आता मात्र पंचांचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचं धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा. निर्णायक क्षणी विशालची असणारी आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाला कुठेतरी संजीवनी देणारी त्याची ती फलंदाजी. मात्र एक नेतृत्वदीपक आपण कामगिरी पाहिली. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 आणि 18 चेंडू 30 धावेंचं माफक आव्हान मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाला जे पाहायचंय. चला विकास शिर्के अँड ब्रिगेड आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला पिंटू दादा 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपल्यासाठी शेवटचा पुकार असेल. कडवे संघाचे आलेले आहेत. पिंटू दादा 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय संभाजीराव भोसले साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहणार आहोत. सन्माननीय संभाजीराव भोसले दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सेकंड सेमीफायनलच्या थरारची नाणेफेकी करून घ्यायची आहे. अक्षय पाटील थोडं त्वरित जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या.
त्याचबरोबर प्रामुख्याने या क्षणाला नक्कीच सांगेल मित्रांनो, मोठमोठ्या व्यासपीठावरती आश्वासनं देणारे कित्येक जण निघून गेले. कृष्णा पडवळ सर, प्रामुख्याने सांगतो, मोठमोठ्या व्यासपीठावर आश्वासन देणारे कित्येक जण निघून गेले, पण अखंड व शाहूवाडी असोसिएशनच्या या मित्रपरिवाराच्या साथीला जे उभे राहिले त्यांचं नाव आहे रमेश बेले. असे आधारस्तंभ सन्माननीय रमेश बेले साहेबांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण गेले ते गेले, आता मागचं सोबत राहिले त्यांचं नाव आहे रमेश बेले. खरोखरच उदारमतवादी असं हे व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. कालच ज्यांच्या तालमीत ज्यांचा वाढदिवस साजरा केला ते म्हणजे शाहूवाडीचा बकासूर म्हणून आजच्या स्पर्धेदरम्यान ज्याला ते नाव घोषित जाधव साहेब केलं ते म्हणजे अंकुश पाटील, जाधववाडी तालमीचा हा हुकमी एक्का. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपला पाहायला मिळतोय अमोलसाठी हा अनमोल क्षण आहे, आणि शंकरसाठी सुद्धा एक लेजंड खेळाडू. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विकास शिर्के. क्या बात आहे. चेंज ऑफ स्पेसचा आपण एक गोलंदाजी हाताळताना विकासकडे आपण नक्कीच पाहू. ऑलराऊंडर म्हणून शाहूवाडीचा वंडर बॉय म्हणून कित्येक मोठा स्पर्धा असल्या तरी मुटकेश्वर मुटकलवाडीची भिस्त असणारा हा खेळाडू आपण नक्कीच पाहतोय. आता मात्र बैठक शॉट आपण पाहिला, स्टेट डावीचा फटका, चेंडू जातोय सीमा पार, धावा मिळतील 4-4-4. 4 धावेने प्रारंभ करताना स्वतः अमोल आपणाला पाहायला मिळतोय. अशक्य असं काहीच नसतं. आज बॉस सुद्धा प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन बॉस पाहायचंय होईल का झेल. कॉलिंग महत्वाचं आहे, आणि ते कॉलिंग जर चुकीचं असतं तर हा झेल सुटला असता, अमोलला जीवदान मिळालं असतं. परंतु थोडा नर्वस होऊन नाराज होऊन अमोल बॅक टू दी डग आउट. चला दुसऱ्या फलंदाजा त्वरित पाठवा प्लीज, कृपया विनंती आहे आपणास. चला आशिष लवकर या. आपण पहिल्या सेमीफायनलचा थरार, तेज थरार आपण पाहतोय खरा, त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. आई विटलाई स्पोर्ट्स कडवे विपक्ष पिंटू दादा 11 करंजोशी दरम्यान. पाहुण्यांची मंडळी आपण पाहिली, जणू काही आज शिरगावची जत्रा असावी असं ते सकाळच्या सत्रापासून आपण सर्व मंडळींचं, त्या गावच्या सर्व ज्येष्ठांची वर्दळ मात्र या कार्यक्रमादरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. चेंज ऑफ स्पेस आपण नक्कीच पाहिला. संदीप फलंगडेची अनुपस्थिती पाहायला मिळते खरी. आज दीपक लाड नाही आहेत, त्यांच्या समवेत पिंटू पाटील, कारण ज्यांच्या माध्यमातून हा सर्व सवंगडी एकत्रित झाले ती एवन जोडी म्हटलं तर पिंटू पाटील आणि दीपक लाड यांच्याकडे नजरा नक्कीच वळल्या जातात. संदीप फलंगडींची अनुपस्थिती आहे पहिला सामना खेळल्यानंतर, परंतु दीपक लाड यांचा चिरंजीव मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. वेदांत लाड. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु पाहायचा ही चपळाई चतुराई किती कामी येईल. विशाल पाटील यांचं चांगलं उत्तम दर्जाचं प्रोटेक्शन चेंडूला पाहिलं लॉंगॉनच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा. आणि अजूनही 12-24चं समीकरण असेल. 12 बॉल 24 धावा.
जोपर्यंत शंकर आहे तोपर्यंत ब्रह्मनाथ असा घुमू शकतो. अशक्याला शंकरला शक्यामध्ये परिवर्तित करणारा एक लेजंड खेळाडू, त्या परिभाषेचा खेळाडू म्हणून शंकर चौगले यांच्याकडे नजरा वळल्या जातात. क्रिकेटची अविरत नाळ असं जपणारा खेळाडू म्हणून कडवेगावचा हा सुपुत्र शंकर चौगले यांच्याकडे नजरा सगळ्यांच्या पाहायला मिळतात. आपण कित्येकदा मोठे खेळी करताना शंकर याला पाहिलंय, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय स्वप्नील शिर्के. मुटकेश्वर स्पोर्ट्स एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे नक्कीच नजरा. आणि हा पहा थर्ड मॅन रिझल्टला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द कॉम्बिनेशन मात्र कुठे जुळलं नाही आणि आल्या पावली माघारी परततोय तो फलंदाज आहे आशिष. आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालं. अजूनही शंकर स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहिलं. बकासूरचा फॅन, कडवेगावचा हा सुपुत्र, कडव्याचा सोना म्हणून सोन्याला मिळालेल्या संधीचं सोनं करेल का हेही तितकं महत्वाचं आहे. तुमच्याकडे सोने असेल तर आमच्याकडे पाखरे आहे. विकास वेळोवेळी सांगत असतो, कारण आज संदीप वलांगडे नाहीये, त्यामुळं पाखरा आजाद केलंय तुला तुझ्या गोलंदाजीसाठी. हाच विकासचा संदेश मात्र आपण त्याच्यापर्यंत पोचवू. आता मात्र पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावीच्या रूपात संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 8. अजूनही जवळजवळ 22 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाला. पुन्हा बॅक टू बॅक स्वर चेंडू अतिरिक्त धावीच्या रूपानं. पहा आपण अक्षय पाटीलच्या जर्सीवरती पाहतोय, जर्सी क्रमांक 45-18. त्याचा मिनिंग आणि कॉम्बिनेशन असं आहे, रो का मतलब रोहित जर्सी क्रमांक 45 आणि को का मतलब विराट कोहली जर्सी क्रमांक 18. पुन्हा एकदा स्वर चेंडूचा सिलसिला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आतापर्यंत पाहत होतो चौकार षटकारांची हॅट्रिक असते, विकेटची हॅट्रिक असते, परंतु इथे स्वप्नील शिर्केने तर वाईटची हॅट्रिक केली. एक नवा विक्रम आपल्या नावावरती नोंदणी केलाय. आणि आता मात्र या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. ऋषीने अनपेक्षित झेल टिपला आणि शंकराला परतीच्या प्रवासाला धाडलं. वाईटच्या हॅट्रिक नंतर सफलता मिळवताना थोडासा खुश झाला असेल स्वप्नील शिर्के. आणखीन एका विकेटचं पतन होतं. वीजचं समीकरण आहे, अशक्य असं काहीच नाहीये, परंतु ते पूर्ण करण्याची मनातील धडपड, अंगावर आपल्या गावाची असणाऱ्या जर्सीची जाण, तीच आपल्या खेळाची शान निर्माण करता आली पाहिजे. फॅनच्या दिशेने चेंडू जातोय, पाहायचा या चेंडूला प्रोटेक्शन होईल का. तत्पूर्वी चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात फलंदाज सफल. 2 धावेनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू 12. आता मात्र 18चं समीकरण आहे, जिंकण्यासाठी 18 धावांचा पाठलाग करावा लागेल. शॉर्ट मिडॉनचा फटका आपण पाहिला. विकास शिर्के यांच्याकडून चेंडूला प्रोटेक्शन. 1 धाव घेण्यात सफल सुखदेव. त्याने सुखत मात्र 1 धावीचा मुनाफा संघाला मिळवून देताना धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 13. शेवटचे 2 चेंडू शेष आपणाला या षटकादरम्यान पाहायला मिळतील.
आता स्ट्रेट डाईव्हचा फटका पाहिला, सुंदर असा झेल टिपला सचिन लाड याने. सोन्या बॅक टू दी डगआउट. आपण पाहतो शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पुरस्कृत होणारी ही स्पर्धा श्री निनाई देवी स्पोर्ट्स शिरगाव मुंबई आयोजित भव्य दिव्य श्री निनाई देवी चषक 2025चं पर्व पहिलं. आणि या पहिल्या पर्वात आपल्या गावाची नावाची जत्रा जणू आजच्या ह्या धारावे ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळते. हर्ष ओसंडून वाहताना सर्व गावकरी मंडळी आणि तरुणांच्या माध्यमातून. मात्र आजचा दिवस अविस्मरणीय, कायम स्मरणात राहील हे प्रामुख्याने दिसून आलं. सचिन बॉसचा अनुभव पहा. गोलंदाजीला असला तरी त्याला बॅकअप देणं माझं काम आहे. कारण मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाचं बॅकअप म्हटलं तर सचिन बॉसकडे नजरा नक्कीच जातात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14-6-16चं समीकरण आहे. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय ज्या मित्राच्या प्रामुख्याने इच्छेने हे सर्व तरुणांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पिंटू पाटील याचाच पुतण्या अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयचं कौतुक करावं लागेल. चेंज ऑफ स्पेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आपल्याला चांगल्या उत्तम दर्जाची गोलंदाजीच्या स्पेल हाताळताना पाहायला मिळतो अक्षय पाटील. मिडॉनचा फटका आपण नक्कीच पाहायला प्रोटेक्शन चेंडूला होईल. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धाव घेण्यास सफल ठरले. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 16 आणि शेवटचे आता मला वाटतं 2 चेंडू शेष पाहायला मिळतील. पहिला सेमीफायनलचा थरारक सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज स्वैर चेंडू घोषित करताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 18 आणि आता मात्र 2-12चं समीकरण आहे. 2 षटकार आणि निर्णायक क्षणी तो षटकार लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज सुखदेव. एक सुखद धक्का देताना 1-6. बरोबर आहे. बोलताना चुकी झालेली 16 बोललेला मगाशी 17 होता 17 होता बोलताना 16 बोललो. तुमचा प्रतिनिधी इथे आहे. शेवटचा 1 चेंडू 6 धावा. पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय मोरिया स्पोर्ट्स कडवे वर्सेस श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी दरम्यान. निर्णायक चेंडू
निर्णायक चेंडूवरती थोडीशी ताकद कमी पडली. सुखदेवने सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला खरा, पण शेवटच्या क्षणाला ताकद कुठेतरी कमी पडली आणि त्या ताकदीमुळे आता मुटकेश्वर स्पोर्ट्स फायनल मध्ये धडक आपल्याला पाहायला मिळते. हाडलक बॅडलक म्हणावं लागेल सुखदेवचं. नशिबाने दिली होती दाद, परंतु ताकदीने दिली नाही साथ, त्यामुळे शेवटच्या क्षणाला थोडा कुठेतरी कमी पडला.